हाय, हॅलो, नमस्कार. दिस इज जान्हवी किल्लेकर. आणि आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की माझं Instagramचं ओरिजिनल अकाउंट नाहीये. आता तुम्ही सगळे बघत असाल. सो ते मेटाने ऍक्च्युली डिसेबल करून टाकलेलं आहे. खरं कारण मला सुद्धा माहीत नाहीये, पण त्यांचा मेसेज असा आहे की कम्युनिटी स्टँडर्ड. ह्याचा अर्थ असा होतो की कदाचित मी Instagramचे कोणते काही रूल्स फॉलो केलेले नाहीत असं Instagramचं म्हणणं आहे. पण अद्यापही मला कळलं नाहीये की मी कोणते रूल्स त्यांचे फॉलो केलेले नाहीयेत. असो, सांगण्याचं तात्पर्य असं आहे की 1 महिना झाला माझं अकाउंट जाऊन, आणि आता रिसेंटली मी हे नवीन अकाउंट ओपन केलेलं आहे, आणि त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त ह्या अकाउंटला आता फॉलो करा माझ्या मोर अपडेट्ससाठी. आणि 1 महिना मी जवळजवळ ह्या Instagramच्या ह्या गोष्टीचा अभ्यास करतेय. बऱ्याच लोकांना मी भेटले, त्याच्यामुळे मला असं कळलंय की मेटा हे AI झाल्यामुळे बऱ्याच लोकांचे Instagram's अकाउंट डिलीट होत आहेत. म्हणजे जवळजवळ दिवसाला 200 ते 300 अकाउंट उडतायत. आणि नॉट ओन्ली मी, माझे बरेच फ्रेंड्स आहेत जे इन्फ्लुएन्सर्स आहेत. आतापर्यंत तुम्ही बरेच ऍक्टर्सचे पण पाहिले असतील की त्यांचेही अकाउंट्स उडवले गेलेले आहेत. आणि काही काहींचे मिळालेत, काही काहींचे नाही मिळालेत. पण ह्या गोष्टी का घडतायत ते अद्यापही माहित नाहीये. मे बी काही गोष्टी चुकत असू शकतात, पण मला माझं अकाउंट का गेलंय त्याचं रिझन मला अद्यापही कळलं नाहीये की मी कुठली अशी पोस्ट केलेली आहे ज्याने समाजाला वाईट मेसेज गेलेला आहे किंवा काय झालेलं आहे. कारण की माझं Instagram अकाउंट तुम्ही आतापर्यंत रोज बघत होतात, स्टोरीज बघत होतात, फोटोज, व्हिडिओज सगळंच बघत होतात. सो मला नाही वाटत की काही चुकीच्या पोस्टिंग्स मी केलेल्या आहेत माझ्या अकाउंटमधून, बट स्टील माझं अकाउंट गेलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य माझं असं आहे की आज माझं गेलंय, उद्या कोणाचंही जाऊ शकतं. आणि नो रिझन्स की हे सगळं का होतंय. सो मला असं वाटतं की Instagramनी अशा कुठल्या तरी गोष्टी आता आणायला हव्यात की ज्याने आपल्याला कळू शकतं की आपली एक्झॅक्ट चूक काय आहे, की कुठली गोष्ट चुकते, आपलं कुठलं पोस्टिंग चुकते, की कुठले कॉपीराईट्स येत आहेत आपल्या पोस्टिंगवर. हे आपल्याला त्यांचे मेसेजेस किंवा त्यांचे मेल्स आले पाहिजेत, तर आपण त्या गोष्टी किंवा त्या चुका आपण सुधारू शकतो. सो आणि असे बरेच लोक आहेत की जे म्हणतात की आम्ही हे अकाउंट रिकव्हर करून देऊ. आणि असे बरेच लोक आहेत असे आता समाजात फिरतात की जे म्हणतात की आम्ही अकाउंट रिकव्हर करून देऊ शकतो. केलेली सुद्धा आहेत आतापर्यंत बऱ्याच लोकांचे, पण माझं अद्यापही झालेलं नाहीये अकाउंट. सो प्लीज बी अवेअर की जरा तुमचं Instagram अकाउंट चेक करत राहा, मेल्स चेक करत राहा, आणि जरा सांभाळून राहा. कारण की मला माहितीये आपण खूप मेहनत करतो. माझं आज अकाउंट जवळजवळ ऑलमोस्ट 1 मिलियन पोहोचलेले मी. आणि आपण ह्यासाठी खूप मेहनत घेतो यार. काही लोकांनी तर म्हणजे मला या गोष्टीचं वाईट वाटतं की काही लोकांनी त्यांचे जॉब सोडलेले आहेत, त्यांचं ते काम करायचे ते सोडून ते सगळे Instagramवर शिफ्ट झालेत. कारण की Instagram मधून बिझनेस आहे, लोकांचं इन्कम मिळते लोकांना त्याच्यामुळे. आणि अशा वेळी जर अकाउंट आपलं अचानकपणे Instagramनी बंद केलं तर आपण करायचं काय. म्हणजे एका पॉइंटला वेड लागल्यासारखं होतं की यार म्हणजे आता काय करायचंय आपण, आणि हे रिकव्हर सुद्धा होत नाहीये. सो प्लीज बी अवेअर गाईज. कधीही कोणाचंही Instagram जाऊ शकतं. सो जरा काळजी घ्या स्वतःच्या Instagramची, आणि त्याचे अपडेट्स घेत राहा कायम. आणि टेक केअर. आणि माझ्या मोर अपडेट्ससाठी माझं हे अकाउंट फॉलो करा, ऑफिशियल जान्हवी. हे अकाउंट मी नवीन ओपन केलेलं आहे. सो आजपासून मी तुम्हाला या अकाउंटवर भेटणार आहे जोपर्यंत माझं जुनं अकाउंट रिकव्हर होत नाही तोपर्यंत. काळजी घ्या अँड लव्ह यू ऑल.